30,000 घरकुलांसंदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचं मन जिंकणाऱ्या आडम मास्तर यांचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मनापासून कौतुक करत सत्तेवर आल्यानंतर तुमच्याबरोबर राहू असं अभिवचनही दिलं। ते खूप काही सांगणारं ठरलं। कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आणि उभ्या महाराष्ट्रासह माकपच्या दिल्ली इथल्या नेत्यांपर्यंत लढवय्ये कामगार नेते म्हणून सुपरिचित असलेले माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी 9 जानेवारी रोजी पार्क मैदानावर झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत आपला एकूणच करिश्मा दाखवून दिला। गोरगरिबां उपेक्षितांसाठी सातत्याने आवाज उठवून अविरतपणे लढा देणारे कामगार नेते आडम मास्तर हे भाजपच्या व्यासपीठावर येणार म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। राजकीय क्षेत्रात तर जणू चर्चेला उधाण आलं होतं। अनेक तर्क वितर्क देखील लढवले गेले। मास्तर अन भाजप हे गणित जमलंच कसं अशा एक ना अनेक प्रश्नांनी भल्या भल्यांची डोकी सुन्न झाली आणि भल्या भल्यांची डोकी खाजवली देखील गेली। प्रत्येकाचंच लक्ष होतं ते केवळ अन केवळ मास्तरांकडेच। मास्तर व्यासपीठावर बसले, त्यांना भाषणाची संधीही मिळाली। गोरगरिबांच्या जीवनात खऱ्या अर्थानं विकासरूपी प्रकाशाचा किरण आणणाऱ्या 30,000 घरकुलांच्या संदर्भात आडम मास्तर यांनी आपल्या नेहमीच्याच रोखठोक शैलीत असं काही भाषण केलं की त्यांनी पार्क मैदानावरील प्रचंड जनसमुदायाबरोबरच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मन जिंकलं। या घरकुलांना उशीर का लागला हे सांगताना मास्तरांनी निर्भीडपणे आणि स्पष्टपणे तत्कालीन काँग्रेस प्रणित आघाडी सरकारवर तोफ ही डागली। केवळ अन केवळ गोरगरिबांसाठी राजकीय वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आडम मास्तर यांनी निस्वार्थीपणे आणि मनापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना आपल्यातील वैचारिक परिपक्वता आणि दूरदृष्टी तसंच मनाचा मोठेपणा दाखवून दिला। मास्तरांनी या सभेच्या माध्यमातून सोलापूरच नव्हे तर जणू महाराष्ट्रामधील जनतेला आपलंसं केलं। मास्तर यांनी मास्टर स्ट्रोक या निमित्तानं लगावला। अशा या लढवय्या अन कणखर कामगार नेत्याची अर्थात नरसय्या आडम मास्तर आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मोदी यांच्या दौऱ्यानंतर शनिवारी समोरासमोर भेट झाली। निमित्त होतं सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना अभिवादन करण्याचं। दोघेही आमने सामने आल्यानंतर खरं तर प्रत्येकालाच काही क्षणांसाठी टेन्शन आलं होतं। नेमकं दोघांमध्ये संभाषण होणार का आणि झालं तर ते कसं असणार याचा विचार तितक्याच वेगात प्रत्येकाच्या मनात चमकून गेला आणि शंकेची पाल देखील चुकचुकली। पण घडलं वेगळंच। दोघाही ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं। मास्तरांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी 9 जानेवारीच्या मास्तरांच्या भाषणाबाबत भाष्य केलं। माझं काम लढणं आहे, तेही गरिबांसाठी असं मास्तरांनी म्हटलं। दोघा नेत्यांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि सत्तेत आल्यानंतर देखील तुमच्या बरोबर राहू असं अभिवचन शिंदे यांनी मास्तरांना देताच सर्वांनी जोरदार हसून याला दाद दिली। पण मला एकच वाटलं, मी ते जाहीर बोललो काल, प्रधानमंत्री येत आहे आणि पैसाही अनाऊन्स करत नाही आणि 2 कोटी रुपये दिले होते। म्हटलं आमचा प्रधानमंत्री आला नुसतं बँक गॅरंटी, चीफ मिनिस्टर सांगतो बँक गॅरंटी। माझं काम आहे लग्न नाही आणि तुम्ही चांगला उल्लेख केला। नायडूंनी मदत कोणाची मला माहिती पूर्वीपासून नाही बरं ठीक आहे, चांगला आहे, मी तुमच्याबरोबर आहोत। आम्ही सत्तेवरही तुमच्या बरोबर आहोत।
30,000 घरकुलांसंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या आडम मास्तर आणि काँग्रेसमध्ये प्रसंगी तू मै झाली होती. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी मास्तरांचा पराभव केल्यानंतर माकप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच बेबनावही निर्माण झाला होता. मिळेल त्या संधीचा लाभ घेत एकमेकांवर टीकास्त्र सोडणं हे सातत्यानं सुरू असतानाच प्रत्यक्षात भाजपच्या व्यासपीठावर जाऊन गरिबांच्या कल्याणासाठी प्रसंगी वास्तव आणि सत्याला सामोरं जाऊन आपल्यातील कौशल्य दाखवून देणाऱ्या आडम मास्तरांचं राजकीय वजन हे चांगलंच वाढल्यानं आणि त्याचे परिणामही पुढील राजकीय घडामोडींवर होणार असल्याचं मानलं जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मास्तरांचं कौतुक करताना सत्तेत आल्यानंतर तुमच्या सोबत राहू हे दिलेलं अभिवचन आडम मास्तरांच्या एकूणच लढवय्या वृत्तीचं आणि गोरगरिबांसाठी निस्वार्थीपणे काम करण्याच्या वृत्तीचं दर्शन घडवणारच ठरलं, यात वादच नाही. येणारे दिवसच याबाबत खूप काही सांगून जातील एवढं मात्र निश्चित आहे. हा विशेष राजकीय लेखाजोखा मांडला होता वृत्त संपादक गिरीश मंगरुळे यांनी.